श्रोते हो नमस्कार. घरकुल या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, अनेक खेळांमध्ये प्रत्येकाला रुची असते, पण या खेळादरम्यान अनेकदा दुखापत होत असते. पण ही दुखापत झाल्यानंतर नेमकं कोणाकडे जायचं आणि ट्रीटमेंट कुठनं घ्यायची अशी प्रश्न आपल्याला पडत असतात. आणि त्याच प्रश्नांची उत्तरं आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही आपल्याला देणार आहोत. आज आपण विषय घेतलाय खेळादरम्यान होणारी दुखापत आणि उपचार. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ तसेच स्पोर्ट्स मेडिसिन स्पेशालिस्ट डॉक्टर विक्रम सप्रे. नमस्कार डॉक्टर. नमस्कार डॉक्टर. आता खेळादरम्यान होणारी दुखापत, सगळ्यात पहिला प्रश्न तोच पडतो की खेळादरम्यान नेमकी कुठल्या प्रकारची दुखापत होत असते, काय सांगाल आमच्या श्रोत्यांना? सगळ्यात आधी आपण हे पाहू की हे दुखापत काय असतात, म्हणजे का बरं असं होतं. तर बेसिकली काय आहे, जेव्हा स्पोर्ट्स पर्सन खेळतो आणि आता जसं जसं ह्याचं प्रचलन वाढत आहे, कॉम्पिटेटिव्हनेस वाढत आहे, प्रतिस्पर्धा वाढते, तर तसेच जे स्पोर्ट्स पर्सन आहे ते पुढे जायसाठी अजून अग्रेसिव्ह होतात, अजून ट्राय करतात. तर त्याच्यामुळे कुठे ना कुठे चूक झाल्यामुळे ते आपल्याला दुखापत पाहण्यात मिळतं. हे कधी पण होऊ शकतो, मे बी प्रॅक्टिस सेशन मध्ये होऊ शकतो, ऍक्च्युअल खेळमध्ये होऊ शकतो, किंवा फक्त जेव्हा ते आपले मॅचेस खेळत आहे त्या दरम्यानही होऊ शकतो. ड्युरिंग देअर स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटीज कधी पण होऊ शकतो हे स्पोर्ट्स इंजुरीज. म्हणजे प्रॅक्टिस मध्ये होऊ शकते किंवा मॅच मध्ये देखील होऊ शकते, कधी पण होऊ शकतात. याचे प्रकार असतात का कुठले? म्हणजे ह्याचं कसं आहे की जे इंजुरीज जे होतात आपल्याला, एकतर बॉडीला कुठेही, म्हणजे ऑर्थोपेडिक्स जर का आपण इंजुरीज डिस्कस करू तर जनरली जॉईंट्स इन्व्हॉल्व्ह होतात, लिगमेंट्स इन्व्हॉल्व्ह होतात, त्याला आपण लिगमेंट स्प्रेन म्हणतो. मसलला इंजुरी झाली तर ते एक स्ट्रेन म्हणतो आपण. ह्याच्यात जॉईंट्सवर इंजुरी होऊ शकते. जॉईंट्सवर इंजुरी झाली तर म्हणजे फ्रॅक्चर होऊ शकतो, किंवा जॉईंट डिस्लोकेशन म्हणजे संधी विस्थापन, म्हणजे वेगळं होतात ते संधी. हे असे इंजुरीज. आणि बाकीचे अजून म्हणजे हेड इंजुरी, हे सगळे इंजुरीज पण पाहण्यात मिळतात आपल्याला ड्युरिंग स्पोर्ट्स. पण या सर्वांमध्ये सगळ्यात जास्त कुठल्या प्रकारची इंजुरी दिसून येते? ह्याच्यात आपल्याला म्हणजे मेनली ऑर्थोपेडिक इंजुरी जे आपल्याला पाहण्यात मिळतं, तर ते मोस्टली आपल्याला नी इंजुरीज राहतात, शोल्डर इंजुरीज राहतात आणि अँकल इंजुरीज राहतात. नी मध्ये काय होऊ शकतो, नी मध्ये जनरली खेळताना स्प्रेन होतो, किंवा नी डिस्लोकेट होतो, किंवा थोडंसं मुरगळलं की लिगमेंट इंजुरीज होतात. गुडघ्यात आपल्याला एक ACL म्हणून लिगमेंट असतो, तो मोस्ट कॉमनली टिअर होतो. आणि अजूनही लिगमेंट्स असतात, PCL लिगमेंट असतो, आणि 2 अजून साईडला लिगमेंट्स राहतात, ते पण इंजुर होऊ शकतात. MCL आणि LCL म्हणतो आपण त्यांना. आणि गुडघ्यांमध्ये एक शॉकअप सारखं एक मिनिस्कस म्हणून कार्टिलेज राहतो, त्यालाही इंजुरी होते, तर ती इंजुरी पण होऊ शकते. आणि शोल्डरलाही होऊ शकतो. शोल्डरला एक मसल टेंडन युनिट राहतो, ज्याला आपण रोटेटर कफ म्हणतो, त्याची इंजुरी होऊ शकते. किंवा जे स्ट्रक्चर आपल्या शोल्डरला जागेवर ठेवतो, स्टेबलाइज करतो, त्याला लेब्रम म्हणतो, त्याची इंजुरी पण होऊ शकते. तसंच अँकलला अँकल स्प्रेन होऊ शकतो. तर हे जॉईंट्स जनरली कॉमनली इन्व्हॉल्व्ह होतात. म्हणजे यामध्ये मसल इंजुरी, फ्रॅक्चर्स या सगळ्या गोष्टींचा समावेश असतो असं आपल्याला म्हणावं लागेल. पण एकंदरीत काय लक्षणं दिसून येत असतात? लक्षणं जर का आपण पाहिलं तर वेगळे वेगळे राहतात जनरली. फर्स्ट इज की आपल्याला एक्यूट ग्राउंडवर काय आपल्याला दिसतो, ग्राउंडचे इंजुरीज म्हणजे एक्यूट इंजुरीज एक राहतो. आणि एक राहतो की हे आपल्याला एक क्रोनिक, म्हणजे खूप दिवसानंतर आपल्याकडे जे आले ते इंजुरीज. तर एक्यूटली जेव्हा राहतात तेव्हा आपल्याला ग्राउंडवर जे काही फर्स्ट एड ट्रीटमेंट करावं लागतो. मग जे जुने झाले, क्रोनिक झाले, तर त्यांना वेगवेगळे सिम्पटम्स राहतात. आपण सिम्पटम्स जर का डिस्कस केलं तर नी इंजुरीजमध्ये काय सिम्पटम्स राहतात, एक तर त्यांना दुःख राहू शकतो, पेन राहू शकतो चालताना किंवा स्पोर्ट्स खेळताना. सेकंड इज एकाला इन्स्टेबिलिटी म्हणतो आपण. इन्स्टेबिलिटी म्हणजे चालता चालता पाय सडनली असं लचकतो, अनस्टेबल होतो, तर इन्स्टेबिलिटी एक फीचर राहतो. देन शोल्डरमध्ये रिकरंट डिस्लोकेशन म्हणतो आपण. पुन्हा पुन्हा ते शोल्डर डिस्लोकेट होतं, म्हणजे संधी विस्थापन होतं शोल्डरचं. किंवा रोटेटर कफ इंजुरी. रोटेटर कफ इंजुरी झाली की आपल्याला म्हणजे मुवमेंट कमी होऊ शकतो, शोल्डरचं स्ट्रेंथ कमी होते, तर हे सगळं परिणाम होऊ शकतो. अँकल झालं, अँकल स्प्रेन झालं, तर अँकल स्प्रेन झालं तर ते इन्स्टेबिलिटी होते, पुन्हा पुन्हा अँकल डिस्लोकेट होतो, सबलक्सेट होतो. हे सगळं. पण बरेचदा हे कन्फ्युजन होतं की लचकलं आहे की फ्रॅक्चर झालं आहे, तर मग यामध्ये नेमकं कसं काय ओळखायचं? ऍक्च्युली तसं पाहिलं तर म्हणजे एक डिफरन्स आहे त्याच्यात. म्हणजे लचकणं म्हणजे इट इज मोर रिलेटेड, म्हणजे जॉईंटशी रिलेटेड आहे. ते सबलक्सेशन म्हणतो, म्हणजे संधी विस्थापन कमी प्रकारात, त्याला आपण इन्स्टेबिलिटी म्हणतो किंवा लचक म्हणतो. फ्रॅक्चर कसं असतो, फ्रॅक्चर कुठेही राहू शकतो, जॉईंटमध्ये किंवा लॉंग बोन्स जे आपले फ्रॅक्चर राहतात. तर जेव्हा फ्रॅक्चर होतो, मेजर फ्रॅक्चर, तेव्हा चालणंच डिफिकल्ट राहील.
पण हे जे लचक जे असतो, शोल्डर इन्स्टेबिलिटी जे म्हणतो आपण, रन करायला डिफिकल्टी, रुटीन चालण्यात इतकं प्रॉब्लेम नाही येणार. ओके, सूज असेल पण वॉकिंग करू शकाल, फ्रॅक्चर मध्ये चालणंच कठीण होतं असं म्हणते. इन्स्टेबिलिटी वगैरे किंवा जे लचक राहते त्याच्यात हाय लेवल ऑफ स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी डिफिकल्ट जाते, पण रुटीन ऍक्टिव्हिटी करू शकता तुम्ही. त्या व्यतिरिक्त आता सगळ्यात महत्वाचा भाग येतो की याची ट्रीटमेंट कशी केली जाते. ट्रीटमेंट जसं आपण म्हटलं की ट्रीटमेंटला आपण सपोज 2 ह्याच्यात डिवाइड केलं की एक एक्यूट इंजुरी झाली म्हणजे ग्राउंडवर कसं ट्रीटमेंट करायला पाहिजे हे इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट एड काय आहे तर त्याचं एक शॉर्ट फॉर्म म्हणून सांगितलं तर एक राईस म्हणजे सगळ्यात आधी त्याला रेस्ट द्यायचं. सपोज एक प्लेअरला ग्राउंडवर लागलं तर सगळ्यात आधी त्याला आपण स्ट्रेचरवर बाहेर आणतो आणि त्या गुडघ्याला रेस्ट देतो. सेकंड इज आईस फर्मेंटेशन, एक 15-20 मिनिट्सचं आईस फर्मेंटेशन द्यायला पाहिजे. सूज कमी होते म्हणजे वाढत नाही इमिडिएटली सूज. आणि मग त्याला इमोबिलायझेशन म्हणजे त्याला रेस्ट द्यायचं, मुवमेंट नाही करायचं. इमोबिलायझेशन तुम्ही असं क्रेप बँडेज वगैरे नाही करू शकता. अँड देन कॉम्प्रेशन द्यायचं. आणि एलिव्हेशन म्हणजे थोडंसं लेवल ऑफ हार्टच्या वर ठेवायचं, पाय 2 उशीवर पाय ठेवलं तर एलिव्हेशन होतं, सूज वाढत नाही. सो राईस मोस्ट इम्पॉर्टंट फॉर फर्स्ट एड म्हणजे रेस्ट, आईस, कॉम्प्रेशन आणि एलिव्हेशन हे सगळ्यात महत्वाचं आहे. हे सगळ्यांनी लक्ष ठेवायला पाहिजे. हा म्हणजे सुरुवातीची ट्रीटमेंट ही असते. वेळ लागलं म्हणजे हे प्रायमरी फेज आपलं निघालं, त्याच्यानंतर मग आपल्याला थोडंसं इव्हॅल्युएट करावं लागतो. त्याचं पेशंटचे आपण सिम्पटम्स पाहतो, मग एक्सरे करतो, MRI करतो. तर कॉमनली आपल्याला जे दिसतं म्हणजे मे बी मेनिस्कस इंजुरी झाली किंवा लिगमेंट इंजुरी झाली किंवा अजून काही शोल्डरची इंजुरीज आहे तर मग आपण MRI करतो, फर्दर इन्व्हेस्टिगेट करतो आणि मग डिसाईड करतो. पेशंटला कधी कधी काही सर्जरीची गरज नाही पडत, फक्त इमोबिलायझेशन करून, फिजिओथेरपी करून आणि रिहॅब करून होऊन जातो. समटाइम्स सर्जरीची गरज पडू शकते. तर त्याच्यात आर्थ्रोस्कोपी एक फार महत्वाची सर्जरी राहते स्पोर्ट्स इंजुरीजमध्ये. ते करायची गरज पडली, जर का फर्दर इव्हॅल्युएशन मध्ये आपल्याला असं वाटलं पेशंटला आर्थ्रोस्कोपीची गरज आहे तर तेही करू शकतो आपण. आर्थ्रोस्कोपी बद्दल आपण बोलला, त्याचा नेमका रोल काय असतो या ट्रीटमेंटमध्ये. आर्थ्रोस्कोपी एक प्रकारची की होल सर्जरी राहते म्हणजे मिनिमली इन्व्हेसिव्ह सर्जरी आहे. आर्थ्रोस्कोपी जर का शॉर्ट फॉर्म असं पाहिलं तर आर्थ्रो आणि एक ग्रीक वर्ड आहे. आर्थ्रो म्हणजे जॉईंट, स्कोपी म्हणजे पाहणे. तर हे आपण एक दुर्बिणीने पाहतो. एक सिम्पल कॅमेरा आहे म्हणजे असं समजा, एक कॅमेराला लेन्स राहतो, कॅमेरा एक रिसिव्हर राहतो आणि एक LCD राहतो ज्यावेळी आपण मॉनिटर सारखं पाहतो. तर ह्याच्यातही एक आपल्याकडे लेन्स राहतो, 4 मिलीमीटरचं लांब लेन्स राहतो, ते आपण जॉईंटमध्ये की होल करून टाकतो आणि तो अटॅच राहतो एक कॅमेराला. आणि ते आपण काय पार्ट्स आहे जॉईंटचे ते पाहू शकतो एक मॉनिटरवर. आणि तेव्हाच्या तेव्हा त्याला निदान करता येतो आणि उपचार करता येतो. तर अजून एक की होल करून स्मॉल इन्स्ट्रुमेंट्स टाकून त्याचं ट्रीटमेंट करता येतो आपल्याला. तर आर्थ्रोस्कोपी म्हणजे एक दुर्बीण पद्धतीने की होल सर्जरीनी जॉईंटला पाहणं आहे आणि आपण दोन्ही करू शकतो, रोग निदान पण आहे आणि उपचार पण आहे. पण या पद्धतीद्वारे निदान कधी करण्यात येतं नेमकं. युजली एकदा आपण क्रोनिक इंजुरी झाली, इव्हॅल्युएट करतो, आपल्याला वाटलं लिगमेंट इंजुरी आहे तर आपल्याला जसं ACL लिगमेंट आहे तर त्याचं रिकन्स्ट्रक्शन करावं लागतो, एक नवीन लिगमेंट बनवावं लागतो. ते आपण हे दुर्बीण पद्धतीने की होल सर्जरीनी फार इझिली करू शकतो. किंवा मेनिस्कस इंजुरी वगैरे आहे तर मेनिस्कस रिपेअर करायची गरज पडते, तेही आपण दुर्बीण पद्धतीने छान करू शकतो. तर ह्याचे फार बेनिफिट्स राहतात आर्थ्रोस्कोपीचे. एकतर ही मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी आहे, की होल सर्जरी आहे, रिकव्हरी पिरियड खूप शॉर्ट राहील आहे, पूर्ण चिरा नाही देत आपण, पूर्ण जॉईंट ओपन नाही करत. सो रिकव्हरी खूप फास्ट राहील आहे आणि जे आपलं इन्सेशन राहतो, स्कार राहतो, ते पण एक कॉस्मेटिक राहतो, असं मोठं दाग नाही येत. आता आपण म्हणाल की खूप इम्पॉर्टंट असतं आणि रिकव्हरी लवकर होते किंवा रिकव्हरी करण्यास मदत करत असतं. रिकव्हरीचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा प्रश्न हा पडतो की एखादा खेळाडू ज्याला दुखापत झाली आहे त्याची रिकव्हरी किती दिवसात होते आणि तो ग्राउंडवर पूर्ववत किती दिवसात खेळू शकतो. करेक्ट. तर हे कसं असतं की रिकव्हरी टाइम जर का तो आपण विचार केला की रिकव्हरी कशी होते, रिकव्हरीचं कसं असतं फेजेस राहतात. जर का कुठल्या पेशंटला, कुठल्या स्पोर्ट्स पर्सनला जर का सर्जरीची गरज नाही आहे, कन्झर्वेटिव्ह मीन्समध्ये म्हणजे न ऑपरेशन करता हे ठीक होणारं आहे,
तर आपण जनरली इमोबिलाइज करतो फॉर अ शॉर्ट पिरियड 3 to 4 वीक्सला इमोबिलाइज करतो आणि मग त्याचं थोडंसं रिहॅबिलिटेशन करावं लागतो. आणि रिटर्न टू स्पोर्ट्ससाठी पण काही स्पेसिफिक फिजिओथेरपी राहते, ती करावी लागते. तर जनरली जर का कन्झर्वेटिव्हनी ऑपरेट करतोय तर आपल्याला 4 to 6 वीक्स लागतात. पण जर का सर्जरीची गरज पडली, सपोज एक एक्झाम्पल घेतलं आपण एसीएल रिकन्स्ट्रक्शन केलं किंवा कुठलंही लिगामेंट रिकन्स्ट्रक्शन केलं तर त्याला डे टू डे ऍक्टिव्हिटीजची रिकव्हरी समजून घ्या 6 to 8 वीक्समध्ये. पण रिटर्न टू स्पोर्ट्सला थोडासा वेळ लागतो, मे बी अराउंड 4 to 6 months रिटर्न टू स्पोर्ट्सला. आणि त्यासाठी त्याला स्पोर्ट्स स्पेसिफिक ट्रेनिंग द्यावी लागते. फिजिओ कम्प्लीट झाल्यावर स्पोर्ट्स स्पेसिफिक ट्रेनिंग द्यावी लागते. मग आपण इव्हॅल्युएट करतो की प्री इंजुरी लेवल आलंय की नाही आणि मग त्याला आपण स्पोर्ट्स खेळायला अलाव करतो. हा, म्हणजे ते कम्प्लीट ड्युरेशन आणि फिजिओथेरपीचंही कम्प्लिशन आवश्यक आहे. जे श्रोता किंवा जे खेळाडू आमचा हा कार्यक्रम ऐकत आहे त्यांना आपण सरते शेवटी काय मार्गदर्शन कराल? सगळ्यात महत्वाचं म्हटलं तर स्पोर्ट्स इंजुरी प्रिव्हेन्शन करायला पाहिजे. महत्वाचं मार्गदर्शन म्हणजे सगळ्यात म्हणजे हे अवॉइड करायला पाहिजे. तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे की स्पोर्ट्स सेशन जेव्हा किंवा स्पोर्ट्स आपण खेळायला सुरू केलं तर एक प्री इव्हॅल्युएशन राहतो, एक चेकअप राहतो, प्री स्पोर्ट्स चेकअप राहतो. ते सगळ्यांनी करायला पाहिजे की प्री एक्झिस्टिंग काही मेडिकल इलनेसेस तर नाही आहे, काही कोणाला काही हार्ट डिसीज तर नाही आहे, डायबिटीज तर नाही आहे, किंवा प्री एक्झिस्टिंग काही बोनी इश्यूज तर नाही आहे. हे एक सगळ्यात आधी इव्हॅल्युएशन करायला पाहिजे. सेकंड इज वॉर्मअप. सगळ्यात आधी म्हणजे छान वॉर्मअप केलं. वॉर्मअपमध्ये काय करतो, वॉर्मअप इज बेसिकली स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस अँड कंडिशनिंग युअर बॉडी. आपल्या बॉडीला कंडिशन करतो, आपल्या बॉडीला जाणवतो की आता आपल्याला हे पर्टिक्युलर एक्सरसाइज किंवा स्पोर्ट्स चालू करायचं असेल तर बॉडी रेडी होते, मसल्स रेडी होतात, ब्लड फ्लो इन्क्रीज होतो मसल्समध्ये आफ्टर डुईंग वॉर्मअप. तर वॉर्मअप सगळ्यात महत्वाचं आहे. सेकंड इज सेफ्टी गिअर. सगळ्यात महत्वाचं, कुठल्याही स्पोर्ट्समध्ये जे रिकमेंडेड सेफ्टी गिअर आहे त्याच्याशिवाय बिलकुल खेळायलाच नाही पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, हेल्मेट प्रॉपर पाहिजे, पॅड्स प्रॉपर पाहिजे. जे काही सेफ्टी गिअर रिलेटेड टू दॅट पर्टिक्युलर स्पोर्ट्स आहे ते फार आवश्यक असतो. विदाउट सेफ्टी गिअर इव्हन प्रॅक्टिस सेशन्स पण नाही घेतले पाहिजे. आणि लास्ट इज कूल डाऊन. आपलं खेळणं झालं की बॉडीला ग्रॅज्युअली कूल डाऊन, म्हणजे हार्ट रेट आपलं स्लोली नॉर्मलाइज करायला पाहिजे, कूल डाऊन करायला पाहिजे, स्ट्रेचेस करायला पाहिजे. हे सगळं केल्यावर आपली बॉडी बिकम्स मोर फ्लेक्सिबल, स्ट्रॉंग अँड लेस प्रोन टू इंजुरी. डॉक्टर विक्रम सप्रे, आपण इथे आलात आणि खेळादरम्यान नेमकी कुठल्या प्रकारची दुखापत होऊ शकते आणि त्यावर उपचार कसल्या पद्धतीने केले जातात याविषयी आमच्या सर्व श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद. नमस्कार. श्रोते हो, खेळादरम्यान होणारी दुखापत आणि उपचार या विषयावर सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ तसेच स्पोर्ट्स मेडिसिन स्पेशालिस्ट डॉक्टर विक्रम सप्रे यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या घरकुल या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.